नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडका शेतकरी योजना याचबरोबर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आणि खरीप हंगाम 2023च्या पिकम्याच्या वाटपाचं अपडेट मित्रांनो, या तीन योजनेसंदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत। शेतकऱ्यांच्या मनामध्ये जवळपास लाडका शेतकरी योजना काय आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशी मदत भेटणार, याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठे संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहेत। आणि खरीप हंगाम 2023च्या पिकम्याचं वाटप सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे, ते हेक्टरी किती सुरू आहे, या तिन्ही योजना म्हणजे खरीप हंगाम 2023च्या पिकम्याचं वाटपाचं अपडेट, याचबरोबर कापूस आणि सोयाबीन अनुदानाची परिस्थिती कुठपर्यंत आलेली आहे, वाटप म्हणजे कशा पद्धतीने नवीन निर्णय निर्गमित केलेले आहेत, याचबरोबर लाडका शेतकरी योजना म्हणजे या तीन योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। पहिल्या योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ती योजना म्हणजे लाडका शेतकरी योजना मित्रांनो। राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजनेची घोषणा 21 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे 21 ऑगस्टला कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं आणि या कृषी महोत्सवाच्या आयोजनाचं जे निमित्त औचित्य साधून लाडका शेतकरी योजनेची राज्य सरकारने घोषणा केली। परंतु मित्रांनो, आता भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की आता लाडका शेतकरी योजना काय आहे, आता लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून आम्हाला कसे फायदे भेटणार, मी तुम्हाला समजून माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर शेवटपर्यंत जर नाही पाहिला तर तुम्हाला माहिती कळणार नाही। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून भरपूर योजना राबवल्या जाणार आहेत। याच्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या पिकम्याच्या वाटपाचा अपडेट किंवा याच्या पुढचे जे काही पिकम्याचे वाटपाची परिस्थिती आहे किंवा पुढचं पिकमा ते संपूर्ण वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर नमो शेतकरी योजना असेल, याचबरोबर शेतकऱ्यांना इतर अनुदान देणं असेल, म्हणजे कापूस सोयाबीनचं अनुदान पण त्याच्यामध्ये येत आहे, याचबरोबर नुकसान भरपाई सुद्धा येत आहे। याचबरोबर मित्रांनो, जे काही गेल्या वर्षी किंवा त्याच्या पराडल्या वर्षी किंवा या वर्षी नुकसान भरपाई झाली, त्याच्यामध्ये अतिवृष्टी आली, गारपिटीचं अनुदान आलं, याच्यामध्ये संपूर्ण अनुदान आले, ते जवळपास गेल्या वर्षीचे नुकसान भरपाईचे 5400 कोटी रुपये अजूनही शासनाकडे शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत आणि ते पैसे लवकरच म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकार देणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि हेच लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहेत। याचबरोबर मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपला खरीप हंगाम 2023चा पिकमाची परिस्थिती, याच्यामध्ये जर जवळपास 25% अग्रिमसाठी जवळपास 2500 कोटी रुपये म्हणजे 2500 कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सुद्धा पात्र केलेले होते आणि याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना अद्यापर्यंत 25% अग्रिमचा पिकमा सुद्धा वाटप झालेला नाही। त्यामुळे सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पिकमा, याचबरोबर राज्यातील सरसकट पिकम्यासाठी 34 जिल्ह्यातील 33 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना 3013 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि ते सुद्धा सरसकट पिकम्याचे लवकरच वाटप केले जाणार अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्याबरोबरच जे काही एकूण जर खरीप हंगाम 2023च्या पिकम्याच्या वाटपाची जर परिस्थिती जर आपण बघितली तर जवळपास 1,10,53,000 शेतकऱ्यांचे दावे विम्याचे मंजूर केले होते, परंतु अद्याप त्यापैकी भरपूर शेतकऱ्यांना पिकमा भेटलेला नाही। मित्रांनो, देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की जर विमा कंपन्यांनी जर शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर असून सुद्धा जर विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर द्यायला टाळाटाळ केली तर 12% व्याजासह परतावा शेतकऱ्यांना त्या पिकम्याचा करावा लागेल, अशी शेतकऱ्याला करावं लागेल विमा कंपनीच्या माध्यमातून, अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे आता सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या खरीप हंगाम 2023च्या पिकम्याचं वाटप सुद्धा लवकरच होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि कालपासून पिकम्याचं वाटप काही जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेलं आहे। आणि मित्रांनो, कालपासून खरीप हंगाम 2023च्या पिकम्याच्या वाटपासाठी वाटप सुरू झालेले जिल्हे
जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी, आणि परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2021चा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर खरीप हंगाम 2023चा सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच 2021चा आणि 2023चा या 2 वर्षातला पीक विमा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो याच्याबरोबर जर आपण बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2023चा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर आपण बघितलं तर नांदेड जिल्हा याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झाले, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। म्हणजे जवळपास आपण बघितलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे। आपण बघितलं तर जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये काल पीक विम्याचं वाटप झालेलं आहे। भरपूर शेतकरी बांधवांना मेसेज सुद्धा येत आहेत आणि आता उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच या पीक विम्याचं वाटप होईल, अशी एक अपेक्षा आहे, अशी एक आशा आहे। तर मित्रांनो आता हे झालं खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याची वाटप आणि संपूर्ण आकडेवारी। पण आता कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठे संभ्रम आहेत, तर तेही संभ्रम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो आपण बघितलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी मंजुरी दिली। जवळपास 4192 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी शासनाने मंजूर केले, परंतु त्याच्यामध्ये पहिला जीआर काढला, दुसरा जीआर काढला आणि तिसरा जीआर 14 ऑगस्टला काढला। आणि त्या जीआरमध्ये असं सांगलं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रलाइज बँक अकाउंट आम्ही ओपन करणार आहोत आणि त्या बँकेमध्ये 21 ऑगस्टला पैसे सुद्धा जमा झालेत। आणि राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून याच्या अगोदर असं सांगलेलं होतं की 21 ऑगस्टपासूनच कापसाचा आणि सोयाबीनचा अनुदान येईल, परंतु तसं काही झालं नाही। आणि काल 30 ऑगस्ट 2024 रोजी एक महत्त्वाचा जीआर शासनाने निर्गमित केला आणि जे काही सोयाबीन आणि कापूस अनुदानाचं वाटप त्याच्या मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये निर्गमित केल्या आणि त्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली आहे त्या शेतकऱ्यांना समजा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी KYC करण्याची काही गरज नाही, अशी माहिती त्या जीआरमध्ये दिलेली आहे। याचबरोबर आता एखाद्या शेतकऱ्याचं 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असं 4 हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला 20,000 भेटणार आणि सोयाबीनसाठी कमीत कमी 20 गुंठे आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरची मर्यादा आहे आणि कापसासाठी सुद्धा तीच आहे। आता एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन 2 हेक्टर कापूस 2 हेक्टर असेल तर त्याला 20,000 भेटणार, परंतु एखाद्या शेतकऱ्याचं 3-3 हेक्टर असेल तरी त्यांना 20,000 भेटणार। म्हणजे मर्यादा फक्त 2 हेक्टर एका पिकासाठी 4 हेक्टर पर्यंत आहे। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा जर 2 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला 3 हेक्टरचे पैसे म्हणजे 15,000 रुपये भेटणार। म्हणजे हेक्टरी 5,000 रुपये, किमान कमीत कमी 1,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये एका पिकासाठी अशा प्रकारचे सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार आहे। तर मित्रांनो हे आता भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की आता हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कधीपासून आमच्या खात्यामध्ये येणार। तर मित्रांनो याची प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगणार आहे, कन्फर्म डेट सांगू शकत नाही। या पुढच्या महिन्यामध्येच म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2024 दरम्यान कोणत्याही क्षणी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येऊ शकतं, कारण की नमो शेतकरी योजने सुद्धा ते झालं। 4था हप्ता कधी येईल त्याची तारीख सुद्धा कोणाला माहित नव्हती, लगेच पैसे मंजूर झाले आणि लगेच ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झाले। अशा पद्धतीचं कापूस आणि सोयाबीनचा अनुदानाचा अपडेट आहे। आणि मित्रांनो लाडका शेतकरी योजनेसंदर्भात जर सांगायचं झालं तर ज्या काही जुन्या योजना होत्या त्याच योजनेला या लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिन्ही योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।